नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा आढावा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। शाहू महाराजांचं लढण्याचं ठरलंय, माझा लढण्याचा प्रश्नच नाही। शाहू महाराजांच्या उमेदवारीवर संभाजी राजेंची प्रतिक्रिया। शाहू महाराज सांगतील ती भूमिका घेणार, संभाजी राजेंचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भाजपकडून सर्वे। मतदारसंघात कोणाची ताकद जास्त याचा अंदाज बांधण्यासाठी भाजपचा सर्वे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजप शिंदे गटात रस्सीखेच। 2024 मावळ लोकसभेचा उमेदवार मीच, कोणत्याही पक्षावर मला बोलायचं नाही। मावळ लोकसभेवर खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया। शिरूर लोकसभा मतदारसंघात आयात उमेदवार नको, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे मागणी। अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांची आढळराव पाटलांना नापसंती, कार्यकर्त्यांकडून विलास लांडेंच्या नावासाठी पक्षाकडे आग्रह। पुण्यात आम्ही भाजपची जागा कायम राखू, पुण्यात भाजपसमोर मवियाचं आव्हान वाटत नाही। पुणे लोकसभेवर माजी महापौर मुरलीधर मोहोळांचं मत। पक्षाने सांगितलं तर निवडणूक लढवणार, चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत माजी खासदार हंसराज अहिर यांचं वक्तव्य। लातूर लोकसभा मतदारसंघातून क्रीडा मंत्री संजय बनसोडे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा। अजित पवार गटाला जागा सुटल्यास बनसोडे उमेदवार असण्याची शक्यता। बाळासाहेब थोरात यांच्या कन्येची सक्रिय राजकारणात एंट्री। जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती। जयश्री थोरात यांच्यावर पहिल्यांदाच पक्ष संघटनेची जबाबदारी। बारामतीत योगेंद्र पवारांचा सलग दुसऱ्या दिवशी गाव भेट दौरा। योगेंद्र पवारांच्या मीराबागर जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांना भेटी। नांदेड लोकसभेसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची तयारी सुरू। बेबाकी प्रमाणपत्रासाठी चिखलीकरांकडून विविध विभागात अर्ज। पुण्याच्या भोर तालुक्यातील गावागावात लागले सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर। उमेदवारी जाहीर होण्याआधीच बॅनर, पक्षचिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। विद्याप्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिर। रक्तदान शिबिराचं सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन। नंदुरबार लोकसभेसाठी आमदार केसी पाडवींचा उमेदवारी घेण्यास नकार, तर आमदार शिरीष नाईक उमेदवारीसाठी इच्छुक। हिंगोली लोकसभेची जागा आमच्या हक्काची। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारा मतदारसंघ आम्ही जिंकणार, ठाकरे गटाच्या नागेश अष्टीकर यांचं विधान। मंगळवेढ्यात दुष्काळी गावभेट दौऱ्यादरम्यान प्रणिती शिंदेंवर ग्रामस्थांचा संताप। मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदेंना सभा घेऊ दिली नाही। सोलापूरच्या करमाळ्यात रणजित सिंह नाईकांचे कॅलेंडर वाटायला आलेल्या कार्यकर्त्यांची हकलपट्टी। दिलेली आश्वासनं पूर्ण नाही केली म्हणून ग्रामस्थ संतप्त। आमदार संतोष बांगर यांचा हिंगोली जिल्हा कृषी अधीक्षकांना दम। 4 दिवसाच्या आत पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर माझ्या एवढा कोणी वाईट नाही, दम दिलेला व्हिडिओ व्हायरल। पुण्याच्या मुळशीमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या शेतकरी भवन आणि कृषी प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन। खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संग्राम थोपटेंच्या हस्ते उद्घाटन। एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांवर होणाऱ्या कारवाईला स्थगिती। शासनाने विशेष तपास पथकाचा अहवाल सदोष ठरवला। गौण खनिज उत्खनन प्रकरणी खडसे कुटुंबाला 137 कोटींचा दंड ठोठावला होता। नागपुरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर अजित पवार गट आक्रमक। पालिकेच्या मुख्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा, पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा। वाशिमच्या भटुमरातील नागरिकांचा विविध मागण्यांसाठी उपोषण। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरूच। छत्रपती संभाजीनगर शहरात जलसंधारण विभागातील पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी आक्रमक। वाल्मीमधील जलसंधारण विभागाच्या कार्यालयावर आंदोलन, परीक्षा रद्द करण्याची मागणी। राज्यातील 63,000 अंशतः अनुदानित शिक्षकांची 10वी आणि 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार। बोर्डाचा निकाल लांबण्याची भीती, अनुदानाचा टप्पा वाढवत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा। साताऱ्यात राजपथावरील झाडं वाचवण्यासाठी हरित सातारा संघटनेची मूक निदर्शनं। व्यापाऱ्यांकडून रस्त्यालगतची झाडं तोडण्याचा प्रकार। हरित सातारा संघटनेकडून वृक्षतोडीचा निषेध। जळगावच्या बोदवडमध्ये आदिवासी समाजाचा तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा, शासकीय दाखले देण्याची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आंबोलीत सरकारच्या जमिनीवर बांधलेल्या अनधिकृत बंगल्यावर कारवाई। महसूल व वन विभागाची कारवाई। अनधिकृत बांधकामाविरोधातील ग्रामस्थांच्या लढ्याला यश, महसूल व वन विभागाची कारवाई। कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा आज दुसरा दिवस। कोराडीतील पॉवर प्लांट समोर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू। पॉवर प्लांट परिसरात पोलीस सुरक्षेत वाढ।
सिंधुदुर्गमधील तारकर्ली ग्रामस्थांचं ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन। तारकर्ली समुद्र किनाऱ्याचं रेड झोन हटवण्याची नागरिकांची मागणी। गडचिरोलीच्या देसाईगंजसह 3 तालुक्यातील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। किमान विद्युत पुरवठा 12 तास देण्याची मागणी। वर्धा जिल्ह्यातील बोरगावच्या गिट्टीखेदान परिसरात नागरिकांना पट्टे देण्याच्या मागणीसाठी मनसेचा मोर्चा। बोरगाव मेघेतील पट्टेधारकांना घेऊन मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। डोंबिवलीत बनावट बटर बनवणाऱ्या कारखान्यावर कल्याण क्राईम ब्रांचचा छापा। छाप्यात बटर बनवण्याचं साहित्य जप्त। 2 आरोपी ताब्यात। नागपुरातील 2650 कोंबड्यांना बर्ड फ्लूचं संक्रमण। बर्ड फ्लूच्या संक्रमणानंतर 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित। सिंधुदुर्ग जिल्हा 2 ग्रामसचिवालय होणार। नमो 11 योजनेअंतर्गत वागदे गावात ग्रामसचिवालयाचं भूमिपूजन संपन्न। लातूरमधील पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांचं सन्मान। विभागीय आयुक्त कार्यालयात पंचायत राज अभियानात उत्कृष्ट कामाबद्दल 73 लाखांच्या बक्षिसाने गौरव। लातूरच्या किल्लारी भागातील 453 भूकंपग्रस्तांना आता प्रमाणपत्रांसह घरांची मालकी मिळणार। घरं आणि दुकानं वाटपास राज्य सरकारचे मंजुरीचे आदेश। सांगलीत हळदीला सुवर्ण झळाळी। हळदीला प्रति क्विंटल 41,101 रुपयांचा सर्वोच्च दर। जळगाव जिल्ह्यातील हतनूरच्या धरणातून भुसावळच्या धरणाला पाणी। हतनूरच्या धरणातून 1000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। आवर्तनाचे पाणी शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत तापी बंधाऱ्यात पोहोचण्याचा अंदाज। धाराशिवमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न। लातूरमध्ये आदिवासी समाजासाठी विशेष शिबिराचं आयोजन। भटक्या विमुक्त जातीतील आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती। वाशीमध्ये तापमानात घट। जलसाठ्याची पातळीही कमी झाल्यानं शेतकरी चिंतेत। पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणीसाठा आरक्षित करणं गरजेचं। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये 3 दिवसाआड पाणीपुरवठा होणार। दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे नगर परिषदेचा निर्णय। पाणी टंचाईमुळे भाविकांचे हाल होण्याची शक्यता। पालघर जिल्हा परिषदेचा एकूण 70 कोटी 70 लाखांचा अर्थसंकल्प सादर। यंदाच्या अर्थसंकल्पात 17% वाढ। बांधकाम, शिक्षण, आरोग्य, कृषी विभागाला वाढीव निधी। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बागायती शेतीकडे कौल। तिखट मिरचीच्या 1.25 एकर शेतीतून शेतकऱ्याला 8 लाखांचं उत्पन्न। नाशिकच्या निफाडमध्ये पेरू लागवडीतून शेतकऱ्यांचं भरघोस उत्पन्न। भारत वोळीत शेतकऱ्यानं 1 एकराच्या पेरू लागवडीतून मिळवलं 8 लाखांचं उत्पन्न।